रेडियो चलाना भी महंगा होने वाला है। अभी हम मोबाइल रिचार्ज पर 18% जीएसटी तो दे ही रहे हैं कि सरकार डेटा के इस्तेमाल पर अलग से डेटा टैक्स लगाने की तैयारी। सर्वात महत्त्वाची न्यूज आलेली आहे मित्रांनो. आता सरकार रिचार्ज बरोबर आपला जो डेटा आपण वापरतो मोबाईल यूट्यूबसाठी त्याच्यावरती हे टॅक्स लावणार आहे. ज्यावेळेस आपण रिचार्ज करत असतो मित्रांनो त्याच वेळेस आपण सरकारला 18% टॅक्स म्हणजे GSTच्या स्वरूपात देत असतो. त्यानंतरही 18% टॅक्स देऊनही सरकार आता आपला 1 GB पण हिशोब घेणार आहे. 1 GB आपण जर डेटा वापरला मोबाईलचा, तुम्ही इंटरनेट वापरलं तर तुम्हाला ₹1 टॅक्स लागणार आहे. अशा 1 GB मागे ₹1 टॅक्स म्हणजे विचार करा मित्रांनो, आपल्याला जी मोबाईल कंपनी 28 दिवसाचा रिचार्ज करते तो जर आपण 1.5 GB पर डे जर घेतला तर तो आपल्याला ₹349 वगैरे भेटतो. त्याच्यामागे जर कंपनी सरकार विचार करत असेल जर 1 GB मागे ₹1 लावायचा तर जवळपास आपल्याला नाही म्हटलं तर आपल्या रिचार्जमध्ये ₹70 ते ₹80 महिन्याला आता परत वाढ होणार आहे. ही महागाई आहे ती सरकारने आखलेलं एक धोरण आहे ज्याच्या खाली सामान्य नागरिक हा दिवसेंदिवस भरडला जात आहे. ₹1 पर GB मोबाईल डेटा टॅक्स अशा प्रकारे रिचार्ज हा आता परत एकदा महाग केला जाणार आहे. एक तर 28 दिवसांचा रिचार्ज असतो, महिना असतो 30 दिवसांचा, तर या 28 दिवसाच्या रिचार्जसाठी ₹349 नागरिकांना भरावे लागतात. त्याच्यामध्ये बरेच आपले म्हणजे ज्यांना जास्त शिक्षण झालेलं नाही असे लोक आहेत ते केवळ कॉलिंगसाठी त्याचा वापर करतात. काही जण यूट्यूब वगैरे काहीही वापरत नाही तरी त्यांनाही 349 किंवा 299चा कंपल्सरी रिचार्ज करावा लागतो. म्हणजे विनाकारण कंपन्यांना पैसे पेड करावे लागतात. ते असून हे आता कंपन्यांनी नवीनच काढलेलं आहे की आपण जर आपला रिचार्ज संपला 28 दिवसानंतर तर 29व्या दिवशी आपल्याला कंपनीचा फोन येतो आणि कंपनी आपल्याला रिचार्ज करायला सांगते, नाहीतर ते आपलं कार्ड आहे ते 4 दिवसात डिॲक्टिवेट करण्याची धमकी देत आहेत. तसेच आत्ता आधी आपला जर रिचार्ज संपला असेल तर आपला आउटगोईंग कॉल होत नव्हतं, परंतु सध्या कंपन्यांनी आपले इनकमिंग कॉलसुद्धा बंद केलेला आहे. इनकमिंग कॉल बंद करण्याचा काहीच संबंध नाही, कारण इनकमिंग करणारा जो कॉल आहे तो दुसऱ्या व्यक्तीकडून येत असतो आणि त्याचा रिचार्ज त्याच्यामध्ये जात असतो, आपण फक्त रिसीव करत असतो. तर कंपन्यांनी ही एक चालवलेली मनमानी आहे ज्याच्यावर सरकार कोणतेही ॲक्शन घेत नाही, कारण सरकारला कंपन्यांकडून मोठ्या स्वरूपात टॅक्स GSTच्या स्वरूपात दिला जातो, परंतु सामान्य नागरिकांचं मात्र कंबरडं मोडलं जात आहे. याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे. त्याच बाबतीत आपचे खासदार राघव चड्डा यांनी संसदेत खूप मोठा असं स्पीच दिलेला आहे आणि नागरिकांच्या बाबतीत एक संवेदनशील विचार संसदेत मांडलेला आहे. तो आपण पाहूया. के यूजर हैं सर, आज मैं प्रीपेड प्लान के जो मोबाइल यूजर्स हैं उनकी ओर से 2 समस्याएं उठाना चाहता हूं. सर, पहली समस्या है कि रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग के साथ साथ इनकमिंग कॉल का भी बंद होना. सर, जब प्रीपेड प्लान एक्सपायर होता म्हणजेच काय तर आपला रिचार्ज संपल्यानंतर आपला आवाज हा कंपन्यातर्फे बंद केला जातोय किंवा आपलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते बंद केलं जात आहे. आउटगोईंग कॉलचं आपण समजू शकतो, पण इनकमिंग कॉलचं काय? इनकमिंग कॉलचं कंपन्यांनाही बंद करण्याचा काही अधिकार नाही आहे. नंबर मेरा तो सर रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग कॉल बंद होना समझ आता है, लेकिन इनकमिंग कॉल बंद होना सरासर मनमानी है. सर, हमारा तसेच जे लोक केवळ कॉलिंगसाठी उपयोग करतात त्यांच्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळे प्लॅन बनवले पाहिजेत रिचार्जचे, कारण ते इंटरनेट वापरत नाही आहेत आणि त्यांना विनाकारण जास्त पैसे भरून रिचार्ज करावं लागत आहे. हीच नागरिकांसोबत होणारे लूट आहेत, त्याच्यावरती सरकारने ध्यान द्यावं आणि स्वतः ह्याच जातीने लक्ष घालावं. मोबाइल नंबर किसी को आपका मोबाइल नंबर बंद करके किसी और को अलॉट कर दिया जाए. कम से कम 3 साल का ग्रेस पीरियड देना चाहिए फ्रॉम द डेट ऑफ द लास्ट रिचार्ज. एंड थर्ड डिमांड, मोबाइल ऑपरेटर शुड इंट्रोड्यूस अ लो कॉस्ट इनकमिंग ओनली प्लान. वो लोग जो सिर्फ इनकमिंग के लिए फोन रखते हैं उनके लिए, जैसे कि ₹10 में 180 दिन की इनकमिंग कॉल की फैसिलिटी. इस प्रकार की स्कीम